मास्टर्स, आज संत कलावती आईंचा समाधी उत्सव आहे आणि या निमित्तानं रंजनाताई आपलं स्वागत आहे. आणि आज सुजाताताईंना मी विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. खरं तर ताईंची ओळख सगळ्यांना आहे, पण पुन्हा एकदा त्या आठवणीला उजाळा देऊया. नमस्कार रंजनाताई. 4 ऑक्टोबर 2024 रोजी तुम्ही आला होतात या ग्रुपवर, आणि तेव्हा कलावती आईंबद्दल आम्हाला माहिती दिली होती आणि आम्हाला सर्वांना ती खूप आवडली होती. आणि आज पुन्हा योग जुळून आला की आज तुम्ही परत आईंच्या महोत्सवाच्या दिवशी तर खूपच आनंद झाला. आणि आम्ही त्यावेळेला तुम्ही खूपच थोडक्यामध्ये माहिती दिली होती, तर आज तुम्ही एकदम व्यवस्थितपणे आम्हाला आईंबद्दल जाणून म्हणजे तुम्ही सांगाल अशी अपेक्षा करते. आणि थोडक्यात तुमचा परिचय करून देते. बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आईंच्या ह्या अनुग्रहित आहेत रंजनाताई. परमपूज्य आईंचे चरित्र कथन, अनुभव कथन इत्यादी सेवा त्या करतात. BA पर्यंत शिक्षण झालं असून ज्योतिषशास्त्री ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. मनोबोध गीतावृत्ती परीक्षा पूर्ण झाल्या असून दासबोधाचा सखोल अभ्यास त्यांचा झाला आहे. कीर्तन प्रवचनाची त्यांना आवड आहे. परमपूज्य कलावती आईंबद्दल आणखी माहिती ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. रंजनाताई, आपले या व्यासपीठावर स्वागत आहे. धन्यवाद. आपण सुरू करा. खरं तर ताई, मागच्या वेळेला 1500 व्ह्यूज आपल्या एका व्याख्यानाला आले होते. आपण कितीही जरी माहिती दिली ना, तरी ती आम्हाला अल्पच वाटेल, कारण ते आईंचं तसं कर्तृत्व आहे, व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि ही मालिका अशीच सुरू राहणार आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा असंच यावं लागणार आहे. आणि ही आई आपल्याकडून सेवा करून घेतात आहे. माझ्या अंगात तर काटे आलेत. आणि काल ताईंना फोन केला, खरं तर अगदीच वेळेवर मी फोन केला होता, याच्याबद्दल क्षमा मागते. पण तरी ताईंनी मला, ताईंचा मोठेपणा म्हणा या मनाचा, की ताईंनी पटकन मला होकार दिला. ताई, आपलं पुन्हा एकदा स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती मतिप्रदे वसत् विद्याप्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की, परम पूज्य गुरुदेवता श्रीपती माता की जय। आज तुम्हाला नमस्कार सर्वांना, तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळालेली आहे. आणि आज परमपूज्य आईंचा 47वा पुण्यस्मरण दिन आहे. आणि या दिवशी ताई म्हणतात की तुम्हाला ऐनवेळी विचारलं, पण मला खूप आनंद झाला की माझ्या सद्गुरूंचं गुणवर्णन आणि गुणगान आज या पवित्र आणि पावन दिवशी करायला मला संधी मिळाली. त्याच्यासाठी मी कृतज्ञतापूर्वक प्रथमच आपले सर्वांचे आभार मानते. कारण आपल्या सर्वांच्या सह आज या सद्गुरूंचं माझ्या गुणवर्णन करण्याचा आज मला एक सुवर्ण एक दिन आलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यांचं पुण्यस्मरण म्हणजे आता काही 2-3 वर्षामध्ये आईंच्या पुण्यस्मरणाचा हा सुवर्ण महोत्सवी उत्सव आम्हाला साजरा करण्याची संधी मिळणार आहे. कारण 47वा हा पुण्यस्मरण दिन आहे. 8 फेब्रुवारी 1978 या दिवशी परमपूज्य आईंनी समाधी घेतली. आणि आता आज त्यांचा 7वा दिवस, या आधी 7 दिवस हा 6 दिवस उत्सव सुरू होतो. आणि पुण्यस्मरणाचा दिवस म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदा हा दिवस 7वा दिवस असतो. आणि बेळगावला जे श्रीहरी मंदिर म्हणजे आईंच्या भक्तगणांची काशी, या ठिकाणी अनेक असंख्य भक्त तिथे जमतात, एकत्र येतात आणि उत्सवाचा आनंद घेतात. तर त्या उत्सवाची आज बेळगावला, कालच आम्ही बेळगावहून आलो आणि बघितलं तर हजारो मंडळी मंदिरामध्ये आईंच्या उत्सवाचा लाभ घ्यायला हजर असतात. पण तिथे
कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ आपल्याला दिसणार नाही. इतकी आईंनी घालून दिलेली शिस्त आज समाधीला 50 वर्ष होत आलेली आहेत, पण ती तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. आपण बरेचसे जण मागच्या वेळेला मला अंदाज आला की बरीचशी मंडळी आपल्या समूहामधली या आईंच्या परिचित आहेत. आईंचे चरित्र कुठेतरी त्यांना ऐकायला मिळालेलं आहे, कुणीतरी घरातलं जाणार आहे अशा मंडळींमध्ये. तर त्या मंडळींनी जर गेले नसाल बेळगावला तर जरूर एकदा श्रीहरी मंदिरामध्ये आईंची शिस्त आणि कशा प्रकारचं वातावरण आहे ते आपल्याला तिथे पाहायला मिळेल. 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि 73 वर्ष त्या वास्तूमध्ये उपासना सुरू होऊन झालेली आहेत. या 73 वर्षापासून तिथे अखंड कोरोनाचा काळ सोडला तर ही उपासना सुरू आहे. पुण्यस्मरण म्हणजे काय, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष वेधायला हवंय. मागच्या वेळेला आपण थोड्याच प्रमाणामध्ये एक धावता आढावा आपण आईंच्या चरित्राचा घेतला होता आणि त्यांच्या चरित्रामध्ये असे काही इतके बारकावे आहेत की ते जर आपण सूक्ष्मपणे अभ्यासले तर आपल्याला नक्की त्यातून उद्बोधक अशा गोष्टी आयुष्यामध्ये पारमार्थिक वाटचाल असू दे किंवा ऐहिक आपली वाटचाल असू दे, या कोणत्याही वाटचालीसाठी ती मार्गदर्शक आणि उद्बोधक अशी बोधरत्न आपल्याला आईंच्या चरित्रात मिळतात, वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. अशा प्रकारचं आईंचं चरित्र आहे. तर आईंनी आपल्याला सगळ्या भक्त मंडळींना अनेक प्रकारचं म्हणजे त्यांचं बालपणामधलं जर आपलं बघितलं, एखादा एक प्रसंग पाहिला की लहान असताना एकदा फुलं काढायची होती म्हणून त्यांची देवाची पूजा करायची हा त्यांचा एक सहज स्वभावच होता. आणि त्यावेळेला फुलं स्वतः काढायची आणि हार करून देवाची पूजा करायची. तर त्यांच्या बरोबर त्यांच्या घरात काम करणाऱ्या एक बाई होत्या, भागू अक्का म्हणून, आणि त्या म्हणाल्या मी पण तुला मदत करते फुलं काढायला. आणि त्यांनी फुलं काढायला सुरुवात केली. फुलं काढताना त्या फुलांबरोबर काही कळ्या यायला लागल्या. कळ्या आल्यानंतर त्यांना सगळे बाळ म्हणायचे लहानपणी, आपल्याला माहितीये चरित्रामध्ये. तर ती बाळ म्हणाली की फुलांबरोबर कळ्या येतात तर ती आपण कळ्या न काढता 2 हात आपल्याला दिलेले आहेत देवानी, तर एका हाताने फांदी धरायची आणि दुसऱ्या हाताने फुलं काढून मग ती फुलं फक्त देवाला वाहायची. कळ्या काढल्या तर झाडांना वाईट वाटतं असं त्यांनी त्या भागू अक्कांना सांगितलं. मग भागू अक्कांनी अनेक प्रश्न त्यांना विचारले, तर त्यांना वाईट का वाटतं कळ्या काढल्या तर. तेव्हा बाळनी उत्तर दिलं की फुलं, कळ्या ही झाडांची मुलं आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला जगामध्ये तरुण माणसं गेली तर वाईट वाटतं की नाही, कमी वयामध्ये कोणाचं निधन झालं तर दुःख होतं की नाही, तसं ते झाडांची मुलं म्हणजे कळ्या ही झाडांची मुलं आहेत आणि ती गेली तर त्यांना वाईट वाटतं. मग भागू हक्कांनी पुन्हा विचारलं, फुलं काढण्यात मग आपल्याला नाही का दोष लागत, मग तेव्हाही आपल्याला पाप लागेल ना. तेव्हा बाळ म्हणाली की फुलं जर काढली तर तसा आपल्याला दोष लागणार नाही, कारण फुलं कधी ना कधीतरी ती गळून पडणारच आहेत. मग त्या फुलांचं आयुष्य धन्य होण्यासाठी आपण जर देवाला जर ती अर्पण केली तर त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याचं आपल्याला पुण्य पण मिळतं आणि त्या फुलाचं आयुष्य सुद्धा धन्य होतं, सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्याला त्याला कोण पोहोचवणार, परमेश्वराच्या चरणापर्यंत तर आपण पोहोचवतो. म्हणून अशा प्रकारे एक साधी एक गोष्ट मार्मिक तऱ्हेने बाळनी अगदी लहानपणामध्ये पटवून दिली आणि अशा पद्धतीचा बोध त्यांनी केला. आज आपण देवाची पूजा करायची म्हटलं तर आपण काय करतो, बाजारामध्ये जातो, मार्केटमध्ये जाऊन फुलं आणतो आणि देवपूजा करतो. आज ह्या सगळ्या गोष्टी दुरापास्त किंवा कठीण झाल्या आहेत की आपण जाऊन फुलं काढायची, नंतर त्या फुलांचा हार करायचा आणि मग ती अर्पण करायची. तर हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये धकाधकीचं जीवन आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंनी किंवा आईंनी असा मार्ग सांगितलाय, भजनाचा साधा सोपा मार्ग आईंनी आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि इतका हा साधा सोपा मार्ग सगळ्यांसाठी अनुकरण करण्यासाठी
खूप सहज आणि सोपा सुलभ आहे. कारण कृतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये अर्चन आणि कलियुगामध्ये नामस्मरण किंवा परमेश्वराचं गुणगान याला अधिक महत्व आहे. आणि ते महत्व आपण एकट्याने न करता अनेकांनी एकत्र येऊन म्हणजे सामुदायिक पद्धतीने जर केलं तर त्याचं शतपटीने पुण्य आपल्याला मिळतं. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने परमपूज्य आईंनी सांगितलेल्या आहेत आणि ह्या अगदी सोप्या आहेत अनुकरण करण्यासाठी. आणि तो भजन मार्ग आईंनी दाखवलेला आहे. कोणतीही गोष्ट असू दे, आपल्याला आनंद व्यक्त करायला कोणीतरी असावं लागतं. सोबत कोणी असलं तर आपण तो आनंद आपला द्विगुणित होतो. पण आपण एकटंच, समजा आता नवीन साडी घेतली, काही दागिने घेतले, तर त्यामध्ये आपल्याला ते कुणाला तरी दाखवावं असं वाटतं की नाही, की घातलेत आणि आता दार लावून घरात बसायचे. तसं होत नाही. आपल्याला ते कुठल्या तरी मैत्रिणीला कुणाला तरी सांगावं असं वाटतं. क्रिकेट खेळतात मुलं, तेव्हा सुद्धा एक जण असून उपयोग नाही. तिथे एक बॉलर पाहिजे, एक बॅट्समन पाहिजे आणि ते पाहणारे प्रेक्षक पण पाहिजेत की ते त्यांना प्रेरणा देतील. म्हणजेच हा आनंद एकत्रित, तो आनंद आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आणि अधिकाधिक आनंद आपण तो मिळवू शकतो. आईंनी अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि सगळ्यांना लहानपणापासून वयाच्या 8 वर्षापासून वयाच्या 60 वर्षापर्यंत मार्गदर्शन करतील अशी पुस्तकं आईंनी लिहिलेली आहेत. आणि त्या पुस्तकांबद्दल सुद्धा आपण थोडासा विचार करणार आहोत. त्या पुस्तकांमध्ये आपल्याला काय मिळतं, तर शंकराचार्य म्हणतात, कस्त्वम कोहम कुत आयातहा का मे जननी को मे तातहा इति परिभावय सर्वम सारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे आद्य शंकराचार्य म्हणताय त्यामध्ये, तू कोण आहेस, मी कोण आहे, मी कुठून आलो, माझी आई कोण, माझे वडील कोण, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे सर्व विश्व असार आहे, या सर्वांचा त्याग कर. म्हणून गोविंदाची भक्ती कर, गोविंदाला भज आणि गोविंदाचे भजन कर, असं आद्य शंकराचार्य सांगतायत. गोविंदाचं भजन कर. आणि हाच संदेश आईंनी आपल्या संपूर्ण उपासना मार्गातून दिलेला आहे. आणखीन ताई म्हणाल्या आता की जास्तीत जास्त व्ह्युअर्स या मागे 4 ऑक्टोबरला परमपूज्य आईंचं चरित्र सांगण्याची संधी मिळाली. आईंचा फोटो बघितल्यानंतर अनेक भक्तगण आईंचे तिथे सहज वळले आणि त्यांनी त्यांचा या सगळ्या ह्याच्यामुळे प्रतिसादामुळे आपल्याला हा थोडासा व्यत्यय आला. पुढे आपण कंटिन्यू करूया. हे जे आपण थोडासा विजेचा खेळ आहे आता झाला, आता हा अनुभव आल्यानंतर त्याचे या थोडासा संदर्भात बोलून मग पुढे जाऊया. की आई याला घटोत्कचाची माया म्हणतात. आज आपल्याला ह्या आभासी माध्यमातून आपण एकत्र भेटतो आणि बऱ्याच अध्यात्माच्या पण बराच आनंद आणि लाभ घेत असतो. पण हे असं असतं की त्याचं कधी काय गडबड होते काही सांगता येत नाही. आणि याला घटोत्कचाची माया असं आईंनी म्हटलेलं आहे. आता घटोत्कचाची माया काय, तर हे ज्या पुस्तकात आहे ते आता मी म्हटलं की मी पुस्तकांची माहिती थोडीशी सांगणार आहे आईंनी लिहिलेल्या. तर त्या पद्धतीने ते पुस्तक येईल तेव्हा मी परत तो उल्लेख करेन त्याबद्दलचा. आणि ही पुस्तकांची माहिती का सांगावी, तर आपण आईंचं चरित्र ऐकलं मागे, थोडंसं कोणी वाचलंही असेल. पण आईंनी काय सांगितलंय आणि आई काय करत होत्या, थोडंसं चरित्र म्हणजे त्या काय करत होत्या तसं अनुकरण न करता त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार त्यांनी जो उपदेश केलाय त्यानुसार आपण आपल्या वर्तनामध्ये बदल करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी ती पुस्तकं आज सगुण रूपामध्ये आई नाहीत. आता म्हटलं की 47वा आईंचा पुण्यस्मरण दिन आहे. इतकी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आज हजारो लोक तिथे धाव घेतात आणि समाधानाचा आनंदाचा अनुभव घेतात.
तो का? तर त्यांनी घालून दिलेली शिस्त, उपासना, नामस्मरण आणि लिहिलेले ग्रंथ याच्यामधून तो आनंदाचा अनुभव सर्व भक्तगण घेत असतात. ती पुस्तकं म्हणजे आज बालोपासना म्हणून छोटस पुस्तक आहे, अगदी छोटं पुस्तक आहे. आणि यामध्ये वेगवेगळ्या 5-7 प्रार्थना आहेत. पहिली गणपतीची गणेश स्तवन केल्यासारखं आईंनी केलेलं आहे. मग नंतर आनंद लहरी आहेत, नारायण अष्टक, यदुवीर अष्टक आणि 24 नामावळी. म्हणजे आपण म्हणतो मुंज झाल्यानंतर मुलांना गायत्री मंत्र किंवा संध्या करण्याचा अधिकार असतो, तर हा अधिकार आईंनी सगळ्या मुलांना सगळ्यांना दिलाय, लहान थोरांपासून. त्यानंतर त्याच्यामध्ये कृष्णाचं एक 8 ओव्यांमध्ये खूप सुंदर चरित्र आईंनी घेतलेलं आहे. मानस पूजा आहे आणि पुढे विज्ञापना आहे. म्हणजे मागायचे काय देवाकडे हे आईंनी फार सुंदर आणि सोप्या पद्धतीने बालोपासनेमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर गोपाळकाला म्हणून एक पुस्तक आईंनी लिहिलंय. गोपाळकाला आईंनी लिहिलेल्या पुस्तकांची नावं, कारण त्यांचं नाव कलावती देवी सद्गुरूंनी ठेवलेलं आहे. आणि सकल कला मंडित अशा प्रकारच्या सगळ्या कलांनी युक्त अशा असणाऱ्या परमपूज्य कलावती आई. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते सौंदर्य अनुभवायला मिळेल. आणि तशी दृष्टी मात्र आपण ठेवली पाहिजे. कुठेही आपण आईंच्या मंदिरात गेलो तर ही 4 वैशिष्ट्ये तर आपल्याला दिसतातच: शिस्त, स्वच्छता, शांतता आणि वेळेचं महत्व. हे आपल्याला आईंच्या मंदिरात पाहायला मिळेल. आणि ज्या ठिकाणी आईंची स्वतंत्र वास्तू आहे त्या ठिकाणी आईंच्या उपासने व्यतिरिक्त अन्य कोणतेही कार्यक्रम होत नाही. त्यामुळे तिथे जी स्पंदनं जाणवतात ती एक वेगळीच असतात. त्याचा अनुभव आपण प्रत्यक्षच जाऊन घेऊ शकतो. अशी अर्थपूर्ण नावं आईंनी त्या पुस्तकांना दिलेली आहेत. गोपाळकाला म्हणून पहिला भाग आहे, त्यामध्ये कृष्णाने जसं यमुना तीरी कृष्णाने जाऊन एकदा शिदोरी दिलीच नाही यशोदेनी, आता मला वेळ झाला मी निघालो असं म्हणून कृष्ण निघाला आणि सवंगड्यांना आपल्या घेऊन गेला. बाकीच्यांच्या शिदोऱ्या तयार होत्या, कृष्णाजवळ शिदोरी नव्हती. सगळे सवंगडी जमा झाले आणि तुला न देता आम्ही कसं खाणार. आपापली शिदोरी त्यांनी कृष्णाच्या समोर ठेवली. कुणाचं रायतं, कुणाची भाकरी, कुणाचा भात, कुणाची काही आणखीन काही पदार्थ, असे वेगवेगळे पदार्थ आणले होते. ते सगळ्यांनी कृष्णासमोर ठेवले. कृष्णाने काय केलं, सगळे पदार्थ एकत्र केले आणि ह्या अशा सगळ्या पदार्थांचा काला केला. आणि तो काला मग तो प्रत्येक जण म्हणायला लागला, तू पहिलं खा मग आम्ही खाणार. मग कृष्णाने काय करावं, एक त्यांच्या मुखात घास घालावा आणि त्यांनी मग त्याच्या मुखात घास घालावा. नंतर म्हणे हे सगळं खाऊन, शिदोरी खाऊन, गुरांना सगळं सांभाळून संध्याकाळी जेव्हा ही परतली मंडळी, तेव्हा प्रत्येक जण आपल्या हाताचा वास आणि द्यायला लागले घरातल्यांना, की हा वास बघा, हा अजूनही जात नाही, असा तो सुवास त्या गोपाळ काल्याचा. तर आईंनी अशा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. बुद्धिचातुर्याच्या आहेत, बिरबल बादशहाच्या आहेत, मूर्खपणाच्या आहेत, शहाणपणाच्या आहेत, तारतम्य कसं असावं अशाही गोष्टी आईंनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि या गोष्टी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप उपयुक्त अशा आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगते मी वानगी दाखल, की एक गृहस्थ होता, व्यापारी होता, मोठा श्रीमंत. हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या होत्या. नाव पार करून पलीकडे जायचं होतं कामासाठी. नावेत बसला आणि त्यावेळेला पटकन त्याच्या लक्षात आलं नाही, जेव्हा अंगठी पडली तेव्हा. पुढे अंगठी पडली आणि त्यांनी मग तिथे तो काही बोलला नाही, असं बोट तसंच ठेवून राहिला. आणि पुढे गेल्यानंतर मग नावाड्याला म्हणाला की त्या ठिकाणी माझी अंगठी पडली. तर नावाडी म्हणाला की तुम्ही त्याच वेळेला सांगितलं असतं तर मग ती तेव्हा काढता आली असती, आता कशी काय काढता येईल ती, तेव्हाच जर बोलला असतात तर मी प्रयत्न केला असता, कदाचित मिळाली असती. बरं, आईंनी नुसत्या गोष्टी लिहिल्या नाहीत, तर या गोष्टीच्या खाली सारांश पण दिलेला आहे की या गोष्टीतला काय घ्यायचा अर्थ, यातून बोध काय घ्यायचा. नावाड्यांनी सांगितलं तेव्हाच सांगायला पाहिजे. तुम्ही जर मला तेव्हा सांगितलं नाही तर आता शोध कसा घेणार. त्यामुळे आम्हाला मिळालेलं आयुष्य आहे, तर बऱ्याच लोकांना वाटतं की अध्यात्म परमार्थाची वाटचाल नोकरीतून रिटायर झाल्यानंतर करायची असते. तर तसं न करता
आपल्याला लहानपणापासून ही सवय पाहिजे, म्हणून आपल्याला नाही मिळालं तर आपण असा प्रयत्न केला पाहिजे. आत्ताचं जीवन, आत्ताचं सभोवतालचं जग आहे ते मोहमयी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला या अशा गोष्टींचा नक्कीच उपयोग होत असतो. आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना अनेक मनाला त्रास होत असतो, अनेक यातना सोसाव्या लागतात, पण त्यामधून स्फूर्ती घेऊन अनेक गोष्टींमधून मार्ग काढत पुढे जायचं असतं. त्याच्यासाठी तशाच आधाराची गरज असते आणि तो आधार आपल्याला अशी उपासना देत असते. अशा गोष्टी गोपाळकालामध्ये लिहिल्यात. दुसरं पुस्तक आहे सत्वशील राजे. या पुस्तकामध्ये अनेक राजे आहेत सत्वशील, ज्यांनी आपलं सत्व हरण होण्याची वेळ आली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे त्यांनी आपलं सत्व सोडलं नाही, सत्य सोडलं नाही. शिबी राजा, भद्रायू राजा, अशा अनेक राजांच्या गोष्टी, ध्रुव राजा, प्रल्हाद राजा, अनेक राजांच्या गोष्टी आईंनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे आज सत्यावरती आपण बघतो की किती असत्याचा आपल्याला सतत भडीमार होत असतो, आणि सत्याला धरून राहिलं तर आपल्याला कशी आपल्या जीवनाची वाटचाल करता येते. त्रास जरूर होतो. आपल्याला माहितीये आपलं घोषवाक्य आहे सत्यमेव जयते. तर अशा सत्वशील राजांच्या गोष्टी आईंनी सत्वशील राजे या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. तिसरं पुस्तक आहे संत मेळा. भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळ्या ठिकाणी आपण अनेक संत जन्माला आलेले आहेत, अवतीर्ण झालेले आहेत. या सगळ्या संतांचा मेळा एकत्र आईंनी त्यांच्या गोष्टी गुंफल्यात, म्हणून त्यामध्ये संत मेळा असं त्याचं नाव दिलेलं आहे. आणि संत होण्यासाठी रानात वनात जंगलात जायचं नसतं. यात पहिली गोष्ट आईंनी लिहिलेली आहे ती म्हणजे भक्त पुंडलिक. आपल्याला माहितीये ज्यानं आई वडिलांची सेवा केली तो भक्त पुंडलिक, त्याला संत मालिकेमध्ये नेऊन बसवलेलं आहे. म्हणजे घरी आई वडिलांची सेवा करून सुद्धा जे मायबापांचे करती भजन असं समर्थांनी म्हटलेलं आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे की ती अशी दुर्मिळ आहेत मुलं आज की जे आई वडिलांचं आस्थेने चौकशी करतात आणि त्यांचा सांभाळ करतात. अशा एका पुत्राची कथा आईंनी संतमेळामध्ये घेतलेली आहे आणि तो आज जगद्वंद्य झालेला आहे. का तर आई वडिलांची सेवा करून. असा एक आदर्श, अशा अनेक कथा आपल्याला या संतमेळा पुस्तकामध्ये वाचायला मिळतात आणि खूप सविस्तर आईंनी लिहिलेल्या गोष्टी आहेत. त्यानंतर चौथा भाग आहे सुबोध भानू. आपण बघतो आता सुद्धा आपल्या भारतामध्ये, भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि अनेक पंथ त्याच्यानंतर निर्माण झालेले आहेत, पण ते काही धर्म नव्हे. आपण धर्म म्हणतो सहजपणे, हा शब्द वापरतो, पण धर्म हा एकच आहे. आर्य सनातन धर्म ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा जो निर्माण झालेला तो आर्य सनातन धर्म, तो हिंदू धर्म. आणि बाकीचे जे नंतर आहेत प्रचलित झालेले ते पंथ आहेत. आपल्याला सांगता येईल का हिंदू धर्माची स्थापना कधी झाली म्हणून? त्याला आपल्याला सांगताच येणार नाही, कारण ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून अस्तित्वात असलेला, म्हणून त्याला आपण म्हणत असतो की सनातन धर्म. आणि आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय असं आपण म्हणत असतो. हा धर्म, ही शिकवण त्या आद्य शंकराचार्यांनी हे सगळं पुढे आणखीन त्याला पुनरुज्जीवित केलं होतं. कारण मतमतांतर खूप होती आपल्याकडे, पण त्या सगळ्यांना एकत्र आणून द्वैत बाजूला काढून त्यांनी अद्वैत मताची स्थापना आणि तो विचार सगळ्यांपुढे मांडला. ही गोष्ट प्रथम आईंनी लिहिलेली आहे. आणि बाकीची धर्म नाही पण जे पंथ आहेत, ज्यांनी ज्यांनी ते स्थापन केलेत त्यांच्या गोष्टी सुबोध भानूमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे त्रिवेणी संगम. आता सुबोध भानू म्हणजे सुबोध आणि भानू, भानू म्हणजे सूर्य, प्रकाश देणारा, जो ज्ञानाचा प्रकाश देणारा ते सुबोध भानू असं आईंनी त्यामध्ये वर्णन म्हणून पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. आणि त्यांनाही आदराने त्यांचं कौतुक केलंय, त्यांचा उल्लेख केलेला आहे. पण मुख्य धर्म आपण म्हणतो तो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. त्यानंतर पुढचा पुस्तक आहे त्रिवेणी संगम. खूप छोटी पुस्तकं आहेत. आपण मुंबई भागामध्ये प्रवास करत असताना
आपल्याला जर तो नेम करायचा आहे, सहज आपल्या पर्समध्ये सोबत आपण नेऊ शकतो. अवघड वाटत नाही न्यायला, वजन असं नाही. त्यामध्ये आईंनी सुंदर काढलेली चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तर त्रिवेणी संगम म्हणजे आता त्रिवेणी म्हणजे आपल्याला माहिती आहे की 3 नद्यांचा संगम. आता त्रिवेणी संगम यामध्ये 3 प्रकारच्या स्त्रियांचा संगम अशा कथा आईंनी गुंफलेल्या आहेत. म्हणजे काही सती स्त्रिया आहेत, काही भक्त स्त्रिया आहेत आणि काही ज्ञानी स्त्रिया आहेत. अशा 3 प्रकारच्या स्त्रियांचा संगम आईंनी या छोट्याशा ग्रंथामध्ये केलेला आहे. ज्यांनी पतिव्रता धर्माचं पालन केलंय आणि आपलं एक उद्धार करून घेतलेला आहे, पती सेवा करून त्या सर्वश्रेष्ठ गणल्या गेलेल्या आहेत. अशा सती रेणुका देवी, सती सुकन्या, सती अनुसया अशा अनेक पतिव्रता स्त्रियांचा त्यामध्ये कथा आलेल्या आहेत. त्यानंतर भक्त स्त्रिया आहेत. कर्माबाईंची खिचडी ही आपल्याला माहिती आहे. सखुबाई, जनाबाई ह्या सगळ्या भक्त स्त्रिया होत्या. आणि ज्ञानी स्त्रिया हेमलेखा, चुडाला अशा या मदालसा ह्या सगळ्या ज्ञानी स्त्रिया होत्या. मदालसेनी आपल्या लहान लहान पुत्रांना अंगाई गीत गाताना, जी पाळण्यात झोके देते त्यावेळेला अंगाई गीत गाताना तिने ब्रह्मोपदेश केला आपल्या पुत्रांना. आणि मग तिचा पती शिखीध्वज राजा तिला म्हणायला लागला की तू सगळ्याच मुलांना ब्रह्मोपदेश केला आणि ते सगळे सर्वसंग परित्याग करून आपल्या उपासनेसाठी, साधनेसाठी निघून गेले. त्यांनी राज्याचा मोह धरला नाही, पण राज्य कोणीतरी सांभाळलं पाहिजे. म्हणून तू आता ह्या तिसऱ्या लहान पुत्राला तरी राजनीतीचा उपदेश कर, असं त्यांनी सांगितलं. तरी तिने मधून मधून त्याला तो उपदेश केला आणि ब्रह्मोपदेश पण केला आणि राजनीतीचा उपदेश पण केला. मग तिचा तो धाकटा पुत्र अलर्क यांनी अनेक वर्षे चांगल्या प्रकारे राज्य सांभाळून नंतर तो पण आपल्या तपस्येसाठी पुढे सर्वसंग परित्याग करून गेला. अशा प्रकारच्या ज्ञानी स्त्रिया. हेमलेखेनी आपल्या पतीला, चुडालेंनी आपल्या पतीला ब्रह्मज्ञानी केलेलं आहे. खूप सुंदर गोष्टी आहेत आणि ह्या दत्त भार्गव मध्ये आलेल्या काही गोष्टी आहेत. मागे पण अशाच एका कार्यक्रमामध्ये मी जेव्हा हेमलेखेची गोष्ट सांगितली, सगळ्यांनी सांगितलं होतं आणि अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की ही कथा आम्ही कधीच ऐकली नाही. आणि आईंनी ही कथा त्रिवेणी संगम मध्ये लिहिलेली आहे, जी दत्त भार्गव मध्ये येते. फार सुंदर आहे आणि स्त्रिया सुद्धा इतक्या ज्ञानी आणि इतक्या अधिकारावर पोहोचू शकतात याचा आपल्याला स्त्रिया म्हणून आणि अभिमान वाटायला पाहिजे. आणि मला तर हा खूप अभिमान आहे आणि गौरव वाटतो की माझ्या सद्गुरू स्त्री आहेत आणि एवढ्या स्त्री असून सुद्धा एवढ्या श्रेष्ठ पदावरती त्या पोहोचलेल्या आहेत आणि एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. मुंबईच्या धकाधकीच्या काळामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये जिथे लेडीज स्पेशल म्हणून एक स्पेशल लोकल सोडावी लागते, तर या अबला नाहीत, या सबला आहेत हे वारंवार आपल्याला अनेक गोष्टींमधून, अनेक प्रसंगांमधून आपल्या प्रत्ययाला येत असतं. अशा प्रकारच्या ह्या कथा आईंनी त्रिवेणी संगम मध्ये लिहिलेल्या आहेत. पुढचा भाग आहे 6वा, कथा सुमनहार. मी आता म्हटलं मगाशी की हे लाईट आणि हा आभासी भाग जो आहे तो घटोत्कचाची माया. जेव्हा पांडव आणि या सगळ्यांचं लग्न यांचं करायचं, बळीरामाची हिच्याशी लग्न लावायचं होतं, पण ते लग्न तसं लावू नये हे श्रीकृष्णाचं मत होतं. आणि ती माया बाजार आहे तो कसा, तर तो कथा सुमनहार मध्ये वाचायला मिळतो. घटोत्कचाने काय केलं तर मी त्यांची गंमत करतो. त्या लग्नाचं वऱ्हाड आहे तिथे सगळी अशी भूलभुलैया करणारी अशी दुकानं सगळी ठेवली होती, थाटलेली होती आणि हे सगळं वऱ्हाड होतं. दुर्योधनाच्या मुलीच्या ह्याच्यासाठी जबरदस्तीने ते लग्नाचा प्रयत्न चालू होता. हे वऱ्हाडी मंडळी आली आणि ती सगळी खरेदी करत सुटली. कुणी कानातलं घेतलं, कुणी गळ्यातलं घेतलं, कुणी काही वस्त्र घेतलं आणि तिथे लग्नाला हजर झाली. आणि नंतर घटोत्कचाने पुन्हा आपली माया काढून घेतली. तर कुणाच्या कानातलं होतं ते नाहीसं झालं, कुणाच्या गळ्यातलं होतं ते सगळं अदृश्य झालं, कुणाचं वस्त्र होतं ते गायब झालं. अशी सगळी ह्या मंडळींची फजिती झाली आणि ही घटोत्कचाची माया या लोकांनी अनुभवली. म्हणजे ही माया काही काळ आपला प्रभाव दाखवत असते. असं सुंदर गोष्ट म्हणजे रामायण आणि महाभारतातल्या सुंदर सुरेख गोष्टी आईंनी लिहिलेल्या आहेत. रामायण आणि महाभारतातलं सार किती घ्यायचं आणि काय घ्यायचं एवढा विचार फक्त आईंनी
फार संक्षिप्त रूपामध्ये फार सुंदर असा मांडलेला आहे कथा सुमनहार आणि ह्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून त्याला कथा सुमनहार असं म्हटलेलं आहे. कथेच्या फुलांचा हार असा आईंनी तो अर्पण केलाय श्रीकृष्ण आणि श्रीरामाला. त्यानंतर आईंनी लिहिलेलं पुढचं पुस्तक आहे सिद्धारूढ वैभव. परमपूज्य आईंचे सद्गुरू सिद्धारूढ स्वामी यांचं ते चरित्र. आणि त्या चरित्रामध्ये आईंनी अनेक संतांचे सुद्धा दाखले दिलेले आहेत. म्हणजे एकच गोष्ट, एक आपण म्हणतो कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि आख्यान असतं. पूर्वरंगामध्ये सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला पुष्टी देणारं आख्यान असतं. तशा प्रकारचं साधारण एक वाक्य आईंनी घेतलेलं आहे. आणि समजा आपण एका वाक्याचा जर विचार केला तर या जगामध्ये अनेक लोक आहेत आणि जगाचा या नश्वरता आणि परमेश्वराची सत्यता पटण्यासाठी अनेक गोष्टींचे आईंनी उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरण दिले की ते परमेश्वराची सत्यता आणि जगाची नश्वरता दाखवण्यासाठी की गौतम बुद्धांकडे एक स्त्री आली होती आणि ती म्हणाली तिचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला आणि त्यानंतर मग तो मृत्यू पावला म्हणून ती गौतम बुद्धांकडे गेली. कशासाठी? तर त्यांनी त्याला जिवंत करावं म्हणून. गौतम बुद्धांनी तिला सांगितलं की चालेल मी त्याला जिवंत करतो, पण तू एक काम करायचंय. ते असं की ज्या घरात आजवर कोणीही माणूस मृत्युमुखी पडला नाही अशा घरातून मुठभर मोहरी तू मला आणून द्यायची, असं त्यांनी तिला सांगितलं. ती स्त्री पुष्कळशी घरं फिरली पण एकाही ठिकाणी तिला असं घर सापडलं नाही की तिथे कोणी मृत्युमुखी पडलं नाही. त्यांना बोध काय करायचा होता की हे नश्वर आहे आणि हे जाणार आहे, पण ते कशा पद्धतीने पटवून द्यायचं अशी त्यांना त्या बोधातून त्या गोष्टीतून त्यांनी तिला तो बोध केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आईंनी सिद्धारूढ वैभव मध्ये लिहिलेल्या आहेत. आणि सिद्धारूढ वैभव यामध्ये सिद्धारूढ स्वामींचं चरित्र आणि अनेक गोष्टी खूप महत्वाच्या आईंनी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचा विचार आपण नक्की तो अनुभव त्यात घेऊ शकतो. 7 बेल शंकराला आवडतात तसे आईंनी ते 7 भागामध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येक भागाला बेल असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर 8वा आईंनी लिहिलेलं पुस्तक आहे बोधामृत. म्हणजे मनाला बोध केलेला आहे. या प्रत्येक मनुष्याची वाटचाल कशी असावी अशा पद्धतीचं आईंनी मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. अनेक पारमार्थिक शंकांचं निरसन केलेलं आहे. एकच गोष्ट म्हणजे आईंनी प्रवचनामध्ये असे काही उल्लेख केलेले. तीर्थयात्रा आपण करतो तर या तीर्थयात्रेमध्ये आजकाल तर पॅकेजच असतं. आपण कुठून कुठे केव्हा तीर्थयात्रा करू शकतो. आईंनी तीर्थयात्रेचं महत्व सांगितलेलं आहे की आपण ही तीर्थयात्रा करत असताना कशा प्रकारे करायला पाहिजे. तर आपल्या स्वभावाला आपल्या वृत्तीला मुरड घालता आली पाहिजे. मला गादीवरच झोपायची सवय, मला गरम पाणीच आंघोळीला हवंय, मला अमुक एक पदार्थच जेवणात पाहिजेत. तर ह्या सगळ्या वृत्तींना आम्हाला संयमित करता आलं पाहिजे. तर ती तीर्थयात्रा. आज आम्ही ठिकठिकाणी जातो आणि तिथे मिळणाऱ्या सुविधा पहिल्या पाहतो आणि नंतर मग बाकीचा विचार करतो. हे सगळं पाहतो पण त्या देवाचं दर्शन घ्यायला आपल्याला काही सेकंदच मिळतात. म्हणजे आपल्याला जे साधायचंय ते आता या कलियुगामध्ये साधता येत नाही. म्हणून काशी जावे मथुरा जावे तीर्थ फिरे तमाम जाय हिमाचल करे तपस्या नाही पावे विश्राम. मनाला जे स्थिर करायचे ते आपण अशा ठिकाणी जाऊ नये असं नाही, पण त्यातला मूळ हेतू बाजूला न सोडता आपण तिथं जायला हवंय. तर ते मात्र होत नाही. मूळ उद्देश बाजूला जातो आणि बाकीच्या अवडंबराला विशेष महत्व दिलं जातं. तर आई म्हणतात तिथे आपलं लक्ष जाता कामा नये. आपल्याला काय लक्षात घ्यायला हवंय तो मतितार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. अशा प्रकारचा बोध आईंनी बोधामृत मध्ये केलेला आहे. आणि खूप सुंदर को को कस्तवम कुतत्वम, कुठे जायचंय, मी कोण आहे, कुठे जायचंय, मला काय करायचंय. शेवटचा भाग जो आहे बोधामृत मधला त्याच्यामध्ये आईंनी अगदी तत्वज्ञानाचं सार आणलेलं आहे. पंचभौतिक हे शरीर आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण याच्या पलीकडे आपल्याला पोहोचायचं आहे. या नश्वर देहामध्ये आपण न रमता त्याचा उपयोग
आपला ह्या देहाचं सार्थक करण्यासाठी, म्हणजेच परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी आपण तो उपयोग केला पाहिजे. अशी ही दुर्लभ नरतनू आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर 9वं पुस्तक आहे ते आईंनी लिहिलेलं श्रीकृष्ण प्रताप. हे पुस्तक म्हणजे श्रीकृष्णाच्या बाललीलांचं वर्णन, फक्त बाललीलांचं आहे. श्रीकृष्णाने अनेक 125 वर्षाचं आयुष्य श्रीकृष्णाचं आहे. स्थूल देह आपण म्हणतो त्याप्रमाणे तो तर जगद्गुरु जगद्वंद्य आहे, अवतारी भगवंतच अवतरला होता. पण त्याचं सुद्धा आईंनी फक्त 12.5 वर्षाचा कालावधी श्रीकृष्णाचा आणि त्या बाललीलांचं अधिक वर्णन आईंनी लिहिलेल्या या श्रीकृष्ण प्रताप पुस्तकामध्ये आहे. आणि त्यामध्ये आईंनी अनेक गवळणी, त्याच्या लीला आहेत त्याचं वर्णन करणाऱ्या गवळणी, आता आज शेवटचा दिवस आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे, काय काय लीला केले, त्याचं सुंदर वर्णन आईंनी स्वतः रचलेल्या गवळणी आणि त्याला सुंदर चाल लावलेली आहे. जेव्हा हे श्रीहरी मंदिरात, आईंच्या मंदिरात जेव्हा याचं वाचन आणि गवळणी म्हणजे अभंग असा जेव्हा हा एकत्रित कार्यक्रम होतो, तर आपल्याला आपण गोकुळात बसल्याचाच भास होतो. आणि त्या 12.5 वर्षाचं गोकुळातलं विशेष वर्णन आईंनी तिथे केलेलं आहे. गुरुगृही 64 दिवस सांदीपन ऋषींच्याकडे श्रीकृष्ण तिथे सेवेला राहिला. म्हणजे गुरु आपल्याकडे, गुरु मार्ग हा आदर्श, आदि गुरु अवतार श्रीकृष्ण आणि श्रीराम या दोघांनी आपल्याला हा आदर्श घालून दिलेला आहे. श्रीरामानी वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन गुरुसेवा केली आणि श्रीकृष्णाने सांदीपन ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन या गुरुसेवेचा आदर्श स्वतः परमेश्वरी अवतार असून सुद्धा आमच्या समोर ठेवलेला आहे. अशा प्रकारे हे सुंदर पुस्तक आईंनी श्रीकृष्ण प्रताप हे लिहिलेलं आहे. आणि ह्या श्रीकृष्ण प्रताप मध्ये आईंनी 7 तुळशीदळ असं त्याला नाव दिलेलं आहे. एक भागाला श्रीकृष्णाला तुळस प्रिय आणि म्हणून त्या एका भागाला तुळशीदळ असं नाव दिलंय. असे 7 तुळशीदळ असं आईंनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अजून एक पुस्तक आहे ते आईंच्या शिष्या म्हणजे माझ्या गुरुभगिनी विशालाक्षी देवी यांनी परमपूज्य आईंचं चरित्र लिहिलं. आणि गुरुमाय गुणगान म्हणून आईंचं छोटस एक 308 ओव्यांचं पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये गुरु का करावा, आईंचं थोडक्यात चरित्र आहे, नामस्मरणाचं महत्व आहे, नवविधा भक्तीचं महत्व आहे, नामाचं सार सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं कितीतरी सुंदर वर्णन 308 ओव्यांमध्ये विशालाक्षींनी केलेलं आहे. आणि जे चरित्र मागच्या वेळेला आपण त्याचा आनंद घेतला, संपूर्ण चरित्र आईंचं विशालाक्षी देवींनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून आज आईंच्या बाललीलांपासून आईंनी समाधी घेऊन आता सुद्धा आईंचं जे कार्य सुरू आहे त्याचा अनुभव आणि आनंद आम्ही घेतो आहोत. आणि अशा प्रकारचं आपल्याला ग्रंथ भांडार मुक्त करून दिलेलं आहे. म्हणजे ही 13 रत्न जी आहेत, बालोपासना, नित्योपासना म्हणून अजून एक महत्वाचं पुस्तक आहे. ते पुस्तक आईंनी लिहिलेलं आहे. ते अधिकाधिक मुंबई भागातल्या मंडळींनी आईंच्याकडे असं तक्रार केली होती की आम्ही नोकरी करणारे लोक आहोत, तर आम्हाला प्रवासात बराच वेळ घालवावा लागतो, तर हा वेळ आम्हाला सार्थकी कसा लावता येईल याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय आम्हाला द्या. तेव्हा त्या मंडळींच्या आग्रहास्तव आईंनी नित्योपासना म्हणून एक छोटस पुस्तक लिहिले. यामध्ये सुरुवातीला काही 5-7 प्रार्थना आहेत आणि त्यानंतर मग पुढे प्रत्येक वाराच्या 84 ओव्या आईंनी लिहिलेल्या आहेत, सोमवार ते रविवार पर्यंत. इतक्या सुंदर ओव्या आहेत आणि त्याला यमक जुळणाऱ्या रायमिंग वर्ड्स प्रत्येक ओवीमध्ये आईंनी लिहिलेले. एक छोटी एक ओवी सांगते मी. माता शिशुपणी खेळ बाळपणी, तरुणपणी आवडे युवती, वृद्धपणी करी धनसुत चिंता, मनुजा नाही निश्चिंती. आई वर्णन करतायत लहानपणामध्ये आई हवी असते, माता शिशुपणी आणि खेळ बालपणी, थोडस मोठं झाल्यानंतर खेळात जीव रमतो. तरुणपणी आवडे युवती म्हणजे मग प्रपंच संसार याच्यामध्ये या मोहामध्ये जीव गुरफटतो. आणि वृद्धपणी करी धनसुत चिंता, वृद्धपणामध्ये सगळं झालेलं असतं, सगळ्या प्रपंच सगळ्या आपल्या कर्तव्य जबाबदाऱ्यांमधून पार पडल्यानंतर मग आता याच्यामध्ये त्या चिंतेतच माणूस राहतो. माझं घर दार मी कसं केलं,
भूतकाळाच्या सगळ्या गोष्टी त्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत असतात आणि त्यातच माणूस गुंतून राहतो. एवढं घर, एवढी इस्टेट, एवढा पैसा, त्याच्यामधून बाहेर पडणं होत नाही. मनुजा नाही निश्चिंती म्हणून सांगतात आई की सावध व्हायचे. वेळीच आपण सावध झालो तर कुठलीही परिस्थिती समोर असली तरी समाधानाचा, आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकतो आणि त्या आनंदासाठीच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. या पुस्तकामध्ये बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध इथपर्यंत आपली प्रगती होऊ शकते अशा प्रकारचं मार्गदर्शन आईंनी या पुस्तकात केलेलं आहे. आणि प्रत्येक वाराच्या 84 ओव्याच आहेत. 83 नाहीत, 80-82 नाहीत, 85-86 नाहीत, 84च आहेत. याचं महत्व असं की त्या 84 लक्ष फेऱ्यामधून हा जीव फिरून आलेला आहे. एक एक योनी कोटी 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 फेरा, नरजन्माचा वारा लागे मग. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मग हा नरजन्म मिळतो. तो कशासाठी दिलेला आहे तर बाकीचा सगळा आनंद ऐहिक आपण मिळवायचा नाही असं नाही. तो आनंद अनुभवत असताना सुद्धा नियमितपणे प्रत्येकाकडून 1.5 तास तरी आपल्याकडून उपासना घडली पाहिजे, स्मरण घडलं पाहिजे त्याचं. याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आपण मुलांना पाठवतो शाळेमध्ये आणि अभ्यास केला नाही तर आपण रागावतो. तर तसं आम्हाला परमेश्वरांनी या जगामध्ये पाठवलेलं आहे. त्या जगामध्ये एक शाळेसारखं आणि आमचा अभ्यास म्हणजे आपण सद्गुरु स्मरण, उपासना हा आमचा अभ्यास आहे. तो आपण नियमित केला तर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि आयुष्य म्हटलं तर सुख आणि दुःख, तर आयुष्यातील सुख दुःखाची मजसी का बाधा, तर ह्या दोन्हीही आहेत त्या जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा, या 2 समिधा आहेत. यातलं जीवनातलं सुख खरं नाही आणि दुःख पण खरं नाही. सगळंच आपल्याला जो आपण अनुभव घेतो ते आभासच आहे. या चक्रात आपण गुंतायचं नाही तर याच्या बाहेर पडून आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. मग याच्यासाठी मार्गदर्शक काय असेल तर आईंनी लिहिलेली ही पुस्तकं आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करणारी ठरतील असं मला वाटतं. आणि आज आईंच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आईंनी लिहिलेलं हे ग्रंथ भांडार आहे. हे ग्रंथ भांडार म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथनातून 14 रत्न काढली तसं हा पारिजातक आहे. आणि तो कर्नाटक मध्ये आईंचा जन्म आपण पाहिलं की कारवारला जन्म झाला, गोकर्णात बालपण झालं आणि त्यांचं कर्मभूमी हे बेळगाव राहिलं. सगळं कर्नाटक प्रांतात आत्ता तरी भौगोलिक दृष्ट्या आहे. संतांना प्रांतवाद वगैरे सीमा अशा काही नसतात, अमर्याद असतात आणि त्यांची शक्ती आणि ताकद अमर्याद असते. या 3ही काळांमध्ये तो कर्नाटक भागामध्ये जरी असलं तरी जसं सत्यभामेच्या दारामध्ये लावलेला प्राजक्त आहे त्याचा सडा मात्र रुक्मिणीच्या दारामध्ये परसात पडत होता. तसं कर्नाटकात जरी लावलेला असला हा वृक्ष तरी सुद्धा त्याचा सडा सगळीकडे पडतोय. पण त्याचा जास्त अनुभव महाराष्ट्रातल्या मंडळींनी, मराठी मंडळींनी घेतला. आणि ही मंडळी इतकी भाग्यवान आहे की आईंचं संपूर्ण वाङ्मय मराठी भाषेमध्ये आहे. आणि आज सगळ्यांसाठी ज्या ज्या ठिकाणी आईंची उपासना केंद्र आहेत तिथेच आपल्याला आईंची ही पुस्तकं मिळतात. पुस्तकांची माहिती सांगितली तर ही जाहिरात नाही, आपल्याला आग्रह नाही, पण आपण घेतल्यानंतर एखादा दागिना जपावा तसं हे ग्रंथ जपला पाहिजे अशी एक माझी कळकळीची प्रार्थना आहे. आणि याच बरोबर आईंनी स्वतः केलेली प्रवचनं, 120 प्रवचनं आज जी रेकॉर्ड आहेत ती फक्त सध्या बेळगावलाच ऐकायला मिळतात आपल्याला. त्याचं पुस्तक रूपामध्ये ती मिळतायत. 4 भाग आहेत. एका पुस्तकामध्ये 60 प्रवचनं आईंची आपल्याला वाचायला मिळतात. तर तोही आईंचा एक अमोलिक बोध ठेवा आपल्याला मंदिरामध्ये नक्कीच मिळेल, घेऊ शकाल आपण. आणि हे खरोखर मोठे दागिने आहेत आणि हे अमोलिक धन आहे आणि ते सर्वांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं की यातूनच आईंनी दिलेली शिकवण आहे आईंच्या शब्दामध्ये सर्वांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. आणि आज मला ऋताताईंनी पुन्हा एकदा संधी दिली माझ्या सद्गुरूंचं गुणवर्णन करण्याची संधी. आणि कधीही त्यांचं गुणवर्णन करावं तर खूप आनंददायक अनुभव असतो.
की एक आपण सुद्धा देहभान विसरून जायला होतं. तर ही संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ताई, आपलं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि आपल्याबद्दलचा जो आदर आहे तो आणखीन वृद्धिंगत झाला. आपण ही जी प्राजक्ताची फुलं आपल्या उंजळीत वेचली होती ती सगळ्यांच्या आमच्या उंजळी भरून गेल्यात या सुगंधाने आणि या सुंदर फुलांनी. आणि किती थोड्या अवधीत आपण इतकं सुंदर बोलला. कधीही कुठे काही आपल्या समोर पेपर नव्हता, कागद नव्हता, आणि कसं ओघवतं आणि खूप अशी ओजस्वी वाणी होती की या हृदयची त्या हृदयी सगळ्यांच्या हृदयापर्यंत आज ही आपली वाणी पोचलीये. मागच्या वेळेला तर 1500च व्ह्यूज होते, पण मी आता प्रार्थना करते कलावतींच्या आईंच्या चरणी की 1,50,000 लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहोत. आणि आई या आपल्या हृदयात आहेत आणि आपल्या वाणीतून त्या आपल्याकडून सेवा करून घेत होत्या, बोलून घेत होत्या. प्राचीताई, मी आपल्याला विनंती करते, खरं तर आभार प्रदर्शन आम्हाला करून मुक्त व्हायचं नाहीये, पुन्हा पुन्हा आपल्याला बोलवायचंय. प्राचीताई. नमस्कार रंजनाताई. जसं आता ऋताताई म्हणाल्यात तसं खरंच तुम्ही तुमच्या ओघवत्या वाणीने थोड्या वेळात खूप काही सार सांगितलं आईंच्या चरित्राबद्दल आणि आईंच्या पुस्तकांबद्दल. तर त्याच्यामधलं जे सगळ्यात पहिले तुम्ही जे सांगितलं की कळ्या, तर जेव्हा मी हे पुस्तक वाचलं आईंचं चरित्र, तर तेव्हापासून मी प्रयत्न करते की कळ्या म्हणजे माझ्याकडे झाडं आहेत तर मी त्या कळ्या नाही खुडत, किंवा चुकून खुडली गेली तरी मला सुद्धा आता खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे ही संकल्पना खूप छान आहे की कळ्या हे झाडांची मुलं आहेत. खरंच म्हणजे कधीच विचार केला नव्हता असं, म्हणजे ते आचरणात पण आणायचा प्रयत्न करते. नंतर तुम्ही सांगितलं नामस्मरण. नामस्मरण पण समूहाने केलं की त्याचा जास्त पटीने उपयोग होतो, जास्त आनंद मिळतो. आणि आईंची जी भजनं आहेत ना ताई, रंजनाताई, त्यांना खरंच खूप सुंदर चाली लावल्या आहेत त्यांनी. म्हणजे मी बालोपासना मी नेहमी म्हणते रोज, खूप छान चाली दिल्या आहेत त्यांनी त्या सगळ्या त्याला. आणि आईंच्या उपासना केंद्रात गेल्यावर तुम्ही जसं म्हणालात की शिस्त, शांतता, स्वच्छता खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि सगळं वेळेप्रमाणे टापटीप असतं, खूप सुंदर. म्हणजे मी तर असं नाही बघायला मिळत कुठल्याच मंदिरात एवढं. एक शेगाव सोडलं तर, शेगावला पण तसंच आहे. पण बाकी अदरवाईज आईंच्या उपासना केंद्रात खूप खरंच छान गोष्टी असतात. आणि तुम्ही जे मला तीर्थयात्रेचं आम्हाला जे महत्व सांगितलं, खरंच आजकाल आपण तिथे पलंग आहे का, गरम पाणी मिळेल का, या सगळ्या गोष्टीमध्ये रमतो. आणि दर्शन अक्षरशः एका मिनिटासाठी, एका सेकंदासाठी होतं. ही अगदी खरी गोष्ट आहे. बघूया, आपण नक्की सगळेजण प्रयत्न करूया की या तीर्थयात्रेला आईनी जसं सांगितलंय तसं जाण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणि तुम्ही ते जे सांगितलं की म्हणजे आईंनी सांगितलं की खरोखर नश्वर देहाचा उपयोग परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी करा, अगदी योग्य आहे ते. आणि ताई, फक्त मला एक विचारायचं होतं, तुम्ही जी पुस्तकं सांगितली त्याच्यामध्ये एक प्रदीप लहरी म्हणून पण एक पुस्तक आहे ना काहीतरी? परमार्थ मार्ग प्रदीप असं आहे. आणि हा अजून हा. म्हणजे ते दोन रोज नियमितपणे भजन होतं. जिथं आईंची वास्तू आहे तिथे हम्म. प्रातस्मरण आणि सायंस्मरण. जसं नित्योपासना मी सांगितलं तसं सोमवार ते रविवार त्यामध्ये पण बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध याच क्रमाने नेणारे अभंग अनेक संतांचे आणि आईंनी एकत्रित केलेले असे एक नित्याची हम्म. उपासना आणि उत्सव, असं एक उत्सवाचं परमार्थ मार्ग प्रदीप श्रीहरी प्रेमलहरी असं पुस्तक आहे. अच्छा. त्यामध्ये उत्सवाची भजनं असं आईंनी लिहिलेलं आहे. ओके. आणि ताई, ते प्रवचनांचं जे आईंचं पुस्तक आहे त्याचं नाव काय आहे? म्हणजे ते मला प्रवचन भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. तुम्ही मंदिरात अच्छा. जिथे आईंचं उपासना चालते तिथे जर चौकशी हम्म. केलीत की आईंच्या प्रवचनाचं पुस्तक आम्हाला मिळेल का, तर ते तुम्हाला हम्म. सांगतील म्हणजे कुठलं उपलब्ध आहे. पहिला भाग आहे, दुसरा भाग आहे, हे तुम्हाला तिथे माहिती मिळेल आईंच्या एकूण 4 मंदिरात. भाग आहेत का त्याचे? 4 भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये 60 प्रवचनं आहेत. फार सुंदर आहेत ती प्रवचनं. खूप छान. खूप छान ताई, तुम्ही खरोखर
तुम्ही परत या आणि अजून आईंच्या जीवन प्रकाश आम्हाला नक्की उलगडून आवडेल मला. दाखवा. कारण खूप छान आहे, आईंचं चरित्र मी वाचलंय आणि खूप खूप छान आहे. म्हणजे छोट्या छोट्या इतक्या छोट्या गोष्टी आहेत बारीक ना गोष्टी त्याच्यातून, अगदी. खूप घेण्यासारखं आहे. खूप छान. धन्यवाद हम्म. तुमचे. परत परत या माऊली. नमस्कार करते. गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजे हा, तुम्हाला थोडा वेळ आहे, ते 5-7 मिनिटं जर अभिप्राय चालेल. तुमच्यापर्यंत हा पोहोचला, चालेल. मध्ये आनंद होईल की आपल्या भगिनींना कसं वाटलं. कृपया हा मी सगळ्यांना विनंती करते, संक्षिप्त स्वरूपात ताईंशी बोलावं. आपली मतं जरूर द्यावीत. बोला अनुपमा ताई. रंजनाताई नमस्कार करते आपल्याला. अतिशय सुंदर बोललात तुम्ही. सर्व कलांनी युक्त अशा कलावती देवी आहे. नंतर शिस्त, स्वच्छता, शांतता आणि वेळेचं महत्व कसं असावं त्यांच्या मंदिरात ते तुम्ही सांगितलं. बुद्धी चातुर्य, तारतम्य अशा अनेक गोष्टी आईंनी दिल्या आहेत आणि त्यामध्ये त्याचा सारांश पण लिहिलेला आहे. लहानपणापासून आपल्याला सवय अध्यात्माची पाहिजे. जीवनामध्ये यातना सोसून पुढे जावे लागते, तर त्याचा मार्ग काढून उपदेशात्मक गोष्टी पुस्तकात म्हणजे पुस्तकांचं ग्रंथ भांडार दालन आमच्या पुढे आपण सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं. अतिशय सुंदर. तर आणि सृष्टीची निर्मिती कशी झाली, तो सनातन हिंदू धर्म कसा आहे, अनेक पारमार्थिक शंकाचे निरसन केले आहे. नंतर आपल्या वृत्तींना संयमित करता आलं पाहिजे आणि आपल्याला काय हवंय ते आपण लक्षात घेऊन म्हणजे आपलं जे ध्येय आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे. एक गोष्टी रूपाने आपण समजावून सांगितलं. नंतर नियमितपणे सद्गुरु स्मरण आणि सर्व गोष्टी केल्या पाहिजेत हेही सांगितलं. तर या 4 ओळी मला खूप आवडल्या, आपल्या 2 ओळी. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा, जीवन नामक यज्ञातील त्या दोन्हीही समिधा, परमज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती, परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. तपशा प्रणाम. यावे पुन्हा यावे. सुजाता ताई बोला. नमस्कार रंजनाताई. आईंबद्दल खूपच छान माहिती तुम्ही दिली. आईंचं चरित्र मी पण वाचून काढलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी महिलांसाठी एवढं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे की स्वयंपाक करताना काय काय काळजी घ्यावी, अं, चपात्या लाटताना सुद्धा काही जणांना म्हणजे बऱ्याच जणींना लाटणी अशी नुसतीच ओट्यावर ठेवायची सवय असते, तर तेही त्याच्यामुळे कसं अस्वच्छता निर्माण होते, मग ते म्हणजे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तर तेही हाताशी एखादं फडकं पाहिजे आणि ते लाटणं असं एखादं ताट किंवा काय याच्यात ठेवावं, अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी आईंनी खूप घेतल्या आहेत. तर शक्य असेल तर सर्वांना विनंती करते की आईंचं चरित्र जरूर वाचावं. आपल्याला खूप टिप्स मिळतात त्याच्यातून संसार करण्याच्या बाबतीतल्या. तर ताई तुम्ही आलात आणि आम्हाला आईंच्या पुस्तकांबद्दल माहिती दिली, खूप छान वाटलं. आम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. प्रतिभा ताई बोला. नमस्कार ताई. ग्रंथ हेच गुरु आपण म्हणतो आणि या कलावती आईंना आपण त्यांच्या पुस्तकातनं आज या गुरुस्थानी असलेल्या कलावती आईंची आपण भेटच आम्हाला घडवून दिली आणि ह्या ग्रंथांचं या पुस्तकांचं वाचन करण्याची आणि ह्याची त्यातून जाणून घेण्याची आमची उत्सुकता वाढवली आणि खूप सुंदरपणे सविस्तरपणे आपण त्या प्रत्येक ह्याचं ग्रंथाचं विवेचन केलं. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. आपण पुन्हा आम्हाला मार्गदर्शनासाठी यावे. कोटी कोटी वंदन. ममताच्या लेकीला बोलायचं, जरा तिला बोलू दे. ती पण बालोपचार करणार आहे. अरे वा वा वा. करून आली खर तर. खूप धन्यवाद. बोल बोल. आता एवढ्या वेळ बडबड करत होतीस ना. हा त्यांना हाय का. हॅलो का. बालोपासलेला जातेस. हा आवडते नाही बालोपासना. हा नाही, मी ऑस्ट्रेलियात आहे, इथे बालोपासना नाहीये. अच्छा. पण हा, हा.
आमची बालोपासना इथेच होती, आराधना ध्यान समूहावरती. हा. आमच्या ऋताताई हो. अनघाताई ती त्यांचे संस्कार होतात तिच्यावर. ती रोज बसते माझ्याबरोबर हो. ध्यानाला. अरे वा वा. हो. वा वा छान. हम्म. झालं लाजून बस चल. हो. छान. ची, तोंडात नाही. ओके. चांगले संस्कार होत आहेत, चांगले संस्कार पाहिजेतच हे. छान मोठी थँक्यू. झाली आता. हो ना. हो. हा. इथेच आपली सगळ्यांची रजा घेतोय आणि हा हा. कार्यक्रम थांबतोय. पुन्हा आपण भेटूया उद्या. धन्यवाद ताई.